मी इरफान तांबोळी, ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशन सांगली अध्यक्ष। सांगलीमध्ये जे काल जी दुर्घटना झाली अक्षरशः दुर्दैवी होती। अशी दुर्घटना आमच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात कधी बघायला मिळाली नाही। तर 50 रुपयाच्या क्षुल्लक गोष्टींमुळे एखाद्या निष्पाप माणसाचा, एका कामगाराचा जीव गेलेला आहे काल। तर ह्यासारख्या मानसिकतेचा आपल्याला निषेध करण्यासाठी आम्ही इथे एकत्र आलेलो आहेत। तर ही मानसिकता शिवाय आमच्यासारख्या किरकोळ व्यापाऱ्यांवरती पडणारा दबाव, काही कार्यकर्ते किंवा काही गुंड जे आहेत, तर ह्या गोष्टींचा एक दहशत आमच्या व्यापाऱ्यांवर्गामध्ये वर्गामध्ये झालेली आहे। कालची जी घटना होती ती अक्षरशः आमच्या मनामध्ये एक भीती करून गेलेली आहे। तर ह्या घटनेचा आम्ही व्यापारी संघटनेतर्फे, या सर्व सेल्समन असोसिएशनतर्फे निषेध व्यक्त करतो। आणि शिवाय अशी घटना होऊ नये यासाठी आम्ही आज SP ऑफिस शिवाय सिटी पोलीस चौकी सांगली यांना निवेदन पत्र देण्यासाठी एकत्र आलेलो आहेत। तर ह्या निवेदन पत्राला ग्राह्य करून पोलीस निरीक्षक साहेब शिवाय पालकमंत्री, गृह मंत्रालय खाते हे सर्व तात्काळीनं ह्या गोष्टींचा आमच्या व्यापारी वर्गांमधला जो एक पेट्रोलिंग असतो, म्हणजे गुन्हेगारी व्यक्ती ज्यामुळे आम्ही भयभीत आहोत, तर त्या गुन्हेगारी वृत्तीचा नाश करावा हीच आमची एक विनंती आहे। शिवाय यापुढे जास्तीत जास्त पेट्रोलिंग करून व्यापारी वर्गांमध्ये एक सुरक्षितता निर्माण करावी हेच आमची मागणी आहे।